पुढची बातमी पाहूयात। भाजपमध्ये इन्कमिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय। अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप नेत्यांचे चांगलेच कान टोचलेत। जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अन्यथा जितक्या जोरामध्ये वाढले तितक्याच जोरात खाली आल्याशिवाय राहणार नाही, असं गडकरी म्हणाले। जुना कार्यकर्ता हा घर की मुर्गी दाल बराबर, तर बाहेरून आलेले सावजी चिकन मसाला असं म्हणत त्यांनी नागपुरी भाषेमध्ये पक्षातील परिस्थितीवरती भाष्य केलंय। तर त्यांच्या वक्तव्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील निशाणा साधलाय। चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर, त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा। हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे। भारतीय जनता पक्षातले आजचे आमदार 60% आमदार हे बाहेरून आलेले आहेत, 60-65%। भारतीय जनता पक्षातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत, जे स्वतःला नेते म्हणून मिरवतात, हे कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे लोक होते। त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय माहिती आहे? त्यांच्या स्वतःचे असे 20%च लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवसे गवसे आहेत। त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे।